प्रश्न क्रमांक पहिला, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता? याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जपान. जपान हा नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश आहे. यानंतरचा प्रश्न दुसरा आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर याचा आन्सर आहे पर्याय 3, सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक तिसरा, 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तर ती महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोल्हापूर. तर कोल्हापूर जिल्ह्यामधील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली आणि त्या महानगरपालिकेचं नाव आहे इचलकरंजी. तर कधी करण्यात आली? 5 मे 2022 रोजी. प्रश्न क्रमांक चौथा, एका राज्यातील व्यापारावर केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 2, CGST. प्रश्न पाचवा, शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खेडा. गुजरात राज्यातील खेडा या जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली आहे आणि या चळवळीचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतरचा प्रश्न क्रमांक 6, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश म्हणून ओळखले जाते किंवा प्रसिद्ध आहे? याचे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, पुस्तकाचे. तर महाबळेश्वरमधील भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न 7, हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, पूर्वी. पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण. प्रश्न क्रमांक 8, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? IMP प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रान्स नौदल. तर द्विवार्षिक म्हणजे दर 2 वर्षांनी होणारा नौदल सराव आहे. त्याला नाव दिलेलं आहे वरुणा असं. तर तो भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान मध्ये होतो. पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण हे सर्व जे प्रश्न आहेत ते पुन्हा पुन्हा परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तर अशाच प्रश्नांसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 9, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतरचा 10वा प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. वाक्य आहे फारकत होणे. तर फारकत होणे याचा अर्थ होतो वेगळे होणे, म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 11वा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा रोबोट, त्यालाच आपण यंत्रमानव असं सुद्धा म्हणतो, तर कोणत्या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, OpenAI. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 12वा, संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय 3, बाजरीचे वर्ष म्हणून 2023 हे वर्ष साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्राने ठरवले होते. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न आहे आपला 13वा, 1 जानेवारी 2023 रोजी कोणत्या देशाने युरो चलन स्वीकारले? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय 4, युक्रेन या देशाने युरो चलन 1 जानेवारी 2023 रोजी स्वीकारले. प्रश्न 14वा IMP आहे आपला, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचा प्रथम गायनाचा सन्मान कोणाला मिळाला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शाहीर साबळे यांनी हे गीत गायलेलं आहे, जय जय महाराष्ट्र माझा. आणि या गीतासाठी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे.
प्रश्न क्रमांक 15. 2023च्या नागरिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचा आन्सर आहे पर्याय 4 जयपूर या ठिकाणी 2023ची नागरी सुरक्षा परिषद पार पडली. प्रश्न क्रमांक 16. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? याचा आन्सर आहे पर्याय 1 रशिया. यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. 2021मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता? तर याचा बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 हरिद्वार. या ठिकाणी 2021चा भारताचा कुंभमेळा भरविण्यात आलेला होता. प्रश्न 18. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? याचं उत्तर आहे पर्याय 3 सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. प्रश्न 19. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काबूल ही अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे. या व्हिडिओतील शेवटचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 720 किलोमीटर लांबीचा. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.